हर्षेवाडी गाव सकाळचे 7 वाजलेत आणि मस्तपैकी नाश्ता वगैरे आता झालेला आहे आणि नाश्ता करून आम्ही निघाले वरती। एकदम मस्त असा सूर्योदय आपल्याला दिसतोय तिकडे, खूप छान असं वातावरण झालेलं आहे। सूर्योदयामध्ये हरिहर किल्ला कसला जबरदस्त दिसतोय आणि इकडे ब्रह्मा पर्वत। बरेच लोक ऑलरेडी रात्रीचे आलेले आहेत, तिथंच टेंट टाकून झोपलेली आहेत सगळे रात्री। आणि आम्ही सुद्धा रात्री आलो होतो आणि टेंट टाकून झोपलो। भयंकर गारटा, रात्रभर झोप नाही आहे। हरिहर किल्ल्यावर येण्यासाठी 2 मार्ग आहेत, म्हणजे आपण जो आलो तो हर्षेवाडी मार्गे आणि इकडून हा सरळ खाली जातो तो निरगुड पाडा, जो निरगुड पाडा म्हणून तुम्हाला इकडे दिसेल। तर इकडून सुद्धा आपल्याला वरती येता येतं। असे 2 रस्ते जवळजवळ आपल्याला हरिहर किल्ल्यावर जाण्यासाठी आहेत। हरिहर किल्ला आणि आपण आज हरिहर किल्ल्यावर जाणार नाही आहोत, नंतर जाणार आहोत। पण आज इथं येण्याचं मुख्य कारण म्हणजे स्कॉटिश कडा आणि तानाजी भाऊ आणि जयेश भाऊ स्कॉटिश कडा सर करणार आहेत। म्हणजे भरपूर अवघडपैकी हा एक स्कॉटिश कडा आहे, कारण की तिथं तुम्हाला बरंच जास्त टेक्निक लागतं, खूप जास्त अवघड आणि थोडंसं म्हणजे दगड वगैरे पडतात खाली, त्यामुळे थोडंसं वाचावं लागतं त्याच्या ह्याच्यातून। आपण जेव्हा इथे येतो या दुकानापासूनच जो डाव्या बाजूने रस्ता जातो तो सरळ जातो वरती हरिहर किल्ल्याकडे, म्हणजे वरती आपल्याला पायऱ्या सोडून गेलेलो आहे। ज्याचा आपला व्हिडिओ जस्ट एक 2 आठवड्यापूर्वी आलेला आहे आणि त्याच्याबरोबरच उजव्या बाजूने हा जो सरळ पायवाट जाते ती बरोबर जाते खाली स्कॉटिश कड्याच्या इथे। आपल्याला एकदम असं कडेकडेने जावं लागतं, इकडून जायचं आहे। लोकांनी अशी घाण केलेली आहे, इकडे जे आलेले आहेत काही लोक त्यांनी अशी बरीचशी घाण केलेली आपल्याला इकडे दिसते। वरती जायचं आहे का? आणि हे कडेकडेने थोडंसं आता झाडी वाढली, बरोबर आपण येऊन बसलो ह्याच्या खाली पायऱ्या। आपण ज्या कचरा बघितला होता तो सगळा इकडे तुम्हाला दिसेल, जो मागच्या हरिहरच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवला होता की वरून खाली सगळा कचरा आलेला आहे या दरीतून, आणि तोच हा कचरा भयंकर। हे बघा, आपल्याला कडेकडेनं जायचं आहे आणि बरोबर ह्या दगडाच्या मागच्या बाजूला जायतो स्कॉटिश कडा, बरंच उंच। हे भयंकर पायाला लागतं, भयंकर लागतं पायाला। अरे इथे रस्ताच नाही आहे। बरेच पर्यटक इकडे येतात, येता येता बघितलं अशा काही छोटे छोटे घरी तयार झालेत, जसं जेवण वगैरे बनवून त्यांनी खाल्लेलं आहे। चुली तुम्हाला इकडे दिसेल बघा, इकडे सुद्धा बरेचशी लोक इकडे अशी आडबाजूला येतात आणि जेवण बनवून खातात। व्हेज बनवा, काही हरकत नाही, साफसफाई राखा, पण नॉनव्हेज किल्ल्यांवर अजिबात बनवू नका। इकडे आपल्याला आग्यामऊ म्हणजे जे मऊ असतात ज्यातून मध काढलं जातं त्यातले एकदम मोठे आग्यामऊ आपल्याला इकडे पाहायला मिळतात। हे 1 2 3 आणि तिकडे ह्याची एक जरी माशी चावली तरी आपली हालत खराब होते। त्यामुळं तुम्ही सह्याद्रीमध्ये आल्यानंतर अशा ठिकाणी दगड मारणे किंवा ह्या गोष्टी करू नयेत, हे मी तुम्हाला सांगेन। कारण बरेच लोक आम्ही बघितले असे मऊ दिसले की सरळ दगड मारतात आणि सगळ्यांना त्या माशा चावण्याची शक्यता असते, त्यामुळे ती काळजी राखा। मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो आहे स्कॉटिश कड्याच्या बरोबर पायथ्याला। हा एक स्कॉटिश कडा आणि बरोबर इथूनच क्लाइंब करायला चालू करणार आहेत आपली महाराष्ट्र जशी टीम आणि 2 जण जयेश भाऊ आणि तानाजी, 2 जण चढ जाणार आहेत। उंची किती असेल? 450 फूट, 400-450 फूट आहे ना अंदाजे, तेवढी असू शकते।
नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो नेहमीप्रमाणे भन्नाट अशा व्हिडिओमध्ये. आणि आज आपण आलो आहे हरिहर किल्ल्यापाशी आणि हरिहर किल्ल्याचा स्कॉटिश कडा आपण आता सर करणार. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं तर आता सगळेजण तयार होत आहेत आणि तयार झाल्यानंतर तो तुम्हाला एकदम जबरदस्त थ्रिलिंग असा हा एक्सपिरियन्स तुम्हाला मी कॅमेराद्वारे म्हणजे ड्रोनद्वारे व्यवस्थित दाखवणार आहे. मित्रांनो, दोघंजण आता तयार झालेले आहेत, तानाजी आणि जयेश भाऊ, आणि ते आत्ता सुरुवात करतात क्लाइम्बिंग करण्यासाठी. असा उंच असा 450 फूट कडा ते आता पार करणार आहेत, पूर्ण क्लाइम्ब करणार आहेत आणि बराच अवघड असा हा कडा आहे. जय समोर दिसतो तो पहिला टप्पा, त्याच्यावरती तो दुसरा आणि त्याच्यानंतर डायरेक्ट बऱ्यापैकी ओव्हरहँग आहे का याच्यामध्ये? वरती ओव्हरहँग म्हणजे पूर्णपणे लटकावं लागणार आहे अशा ठिकाणी. फ्री मार, आपल्याकडे वेळ भरपूर आहे. पुढच्या तयारीच्या हिशोबाने कर, वेळ गेला तरी चालेल, घाई नाहीये, वेळ जाऊ दे. पहिला टप्पा झाला ना पूर्ण. आता पहिला टप्पा सक्सेसफुली क्लाइम्ब झालेला आहे. पहिला स्टेशन ना, म्हणजे पहिला टप्पा पहिलं स्टेशन. तर जयेश भाईंनी वरती क्लाइम्ब करायला चालू झाले. कसली गेले ते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. Come on. Come on. Nice, nice. एक नंबर. जवळजवळ दुसऱ्या टप्प्यापेक्षा आता तानाजी पोहोचत आलाय. चल 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 चल. Come on. मस्त रे. बढ़िया बढ़िया. व्हेरी गुड. 9:05 झाले, 8:30 गेलो होतं. 35 मिनिट. 35 मिनिट्समध्ये सेकंड टप्पा म्हणजे सेकंड स्टेशन कंप्लीट झालेलं आहे. नाही वर चालले. आता जवळजवळ बऱ्यापैकी पॅच वरती सर झालाय आणि तिसऱ्या स्टेशनवर आता ते थांबलेले. तानाजी आता तिथे बरोबर पोहोचलेले. तर जयेश भाई मागून बरोबर त्या स्टेशनपर्यंत जातील. साईडने कुठून क्लाइम्ब करता येईल का? टॉप बिले दिल्यावरती. टॉप बिलेवरती होईल का? वरती आहे, वरती आहे. साइड रे, साइड रोड. कपारीत जायचंच नाही. मधमाशांच्या जवळ गेलं ते उडल्यानंतर त्यांना चावलं तिथं डायरेक्ट रेस्क्यू करावं लागेल त्यांना. आगे मासे वरून एक बिलेट घेऊन देऊ. टॉप वरून जरी बिलेट दिला मोठ्या माशाच्या काटे एवढे मोठे डेंजर काटे असतात ना,
हे बघ तुम्ही सांगतो बघ समजा हा आता हरिहर आहे. इथं अँकर टॉपचा ते आता ह्या पॉईंटला बरोबर हा त्यांचा रूट हा आहे. आपण क्लाइंब वरून रोप फेकला तरी तो येणार ह्याच रूट रोप येणार ह्याच त्याचा स्वतः कंट्रोल नसणार तुम्हाला. हा पाय बी लागले माझं माशी आहे हो. नाही नाही हा आपले जे महाराष्ट्र रेंजरची टीम आहेत म्हणजे जयेशभाई आणि तानाजीभाई खाली उतरायला लागलेत. त्याचं कारण असं की प्रॉब्लेम असं झाला की बरोबर वरती गेल्यानंतर ते थर्ड स्टेशनला गेलेत ना. दुसऱ्या स्टेशन पर्यंत गेले होते. म्हणजे तिसऱ्या स्टेशनला गेल्यानंतर तिथं क्रॅकमध्ये बरंच मोठं मधाचं म्हणजे पोळं होतं आणि ते आग्यामो असतं. ते खूप डेंजर म्हणजे रिस्की म्हणू शकतो आपण. त्याच्यामुळं सेफ्टीसाठी ते दोघंही आता रॅपल डाऊन होत आहेत. म्हणजे तानाजीभाई वरती आहेत आणि जयेशभाई खाली येते. तर ते परत जवळजवळ तिसऱ्या टप्प्यावरती गेले होते. तिथून थोडाच राहिला होता पॅच पण काही या कारणामुळं कंप्लीट नाही करता आलेलं आहे. स्कॉटिश कड्याचा आता सध्या आपण डिसिजन घेतला आहे की आपण रॅपल डाऊन करतोय सेफ्टी प्रिकॉशन्ससाठी. बऱ्याच वेळेला अशा गोष्टी कराव्या लागतात. आपल्याला वाटतं की आपण एवढ्या मोठ्या टप्प्यावरती आलो आणि आता आपल्याला माघार घ्यावी लागते. तर याच्यामध्ये काही चुकीची गोष्ट नाही आहे. सेफ्टी महत्त्वाची आहे. जर आपण एखाद्या ठिकाणी 2 पावलं मागं येतोय तर आपल्याला पुढे काहीतरी गोष्टी करण्यासाठी त्या गरजेच्या असतात आणि असे डिसिजन घेणं गरजेचं आहे. तर काही नवख्या टीमला नवख्या क्लाइंबर्सला म्हणजे ही गोष्ट त्यांनी लक्षात ठेवावी की आपण एखाद्या ठिकाणी एखादं मिशन थांबवतोय तर सेफ्टी रिझनसाठी ती कधीही चांगली गोष्ट असते आणि त्यातनं शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असतात. त्यामुळे त्यात वाईट वाटण्यासारखं काही नाही आहे. एखाद्या वेळेला आपण एखादी गोष्ट थांबवावी, योग्य डिसिजन योग्य वेळेला घेतला त्याचे बरेच फायदे होतात. मित्रांनो आपण ड्रोन शॉट जास्त आपल्याला घेता आलेले नाही आहेत कारण आजूबाजूला पूर्णपणे मधाचे पोळे आहेत. म्हणजे आग्यामो म्हणतात एकदम डेंजर असं ते असल्यामुळं ड्रोनचा आवाज आला की ते लगेच उठतात आणि क्लाइंब करताना खूप त्रास देतात माशा आणि ते रिस्की असू शकतं खूप जास्त कारण की खूप जास्त रिस्की आहेत आणि खूप जास्त डेंजर असे ते मऊ असतात. दोघे आता खाली उतरलेत आणि दोघांनी फर्स्ट टाईमच क्लाइंब झाला ना. ओके तर ॲक्च्युली तुमचा एक्सपिरियन्स कसा होता दोघांचाही? एक्सपिरियन्स खूप चांगला आहे आणि थोडंसं काय होतं त्याला लेसन देणार आहे की कोणत्या पण ठिकाणी जाताना त्याची अगोदर चांगल्या प्रकारे माहिती करून जा. तर अगोदर प्रिव्हियसली कोणी क्लाइंब केलं असेल ना त्याला एकदा विचारून जावं. पण इथं आय थिंक कोण क्लाइंब केलं ते आम्हाला माहीत नव्हतं अगोदर. आय थिंक त्यांनी पण तिथपर्यंतच अटेम्प्ट केलं असेल जिथं आम्हाला थर्ड स्टेशनला जो मधमाशाचं पोळं लागलं आणि ते पोळं लांबून दिसायला छोटं होतं. जसं तानाजी थोडंसं पुढे गेला ते जवळपास एवढं मोठं होतं आणि त्या मेन रूटवरच आहे आणि एक्झॅक्ट त्याच्यावरती अजून एक छोटा दुसरा पोळ आहे. त्याच्यामुळे आम्ही अर्थातच आम्हाला तिथं मिशन अबॉर्ट करायला लागलं. आपण हे ट्राय करू नेक्स्ट टाइम. जर मधमाशांचं पोळं असेल तर आम्ही रात्री क्लाइंब करू शकतो. हे तर ठीक आहे, काही इश्यू नाही. एव्हरेस्टला पण काही लोक जातात तर जवळपास 100-50 मीटरसाठी गिवअप करतात, कधी 100-200 मीटरसाठी. ते पण एवढा खर्च करून एवढ्या वर्षाची मेहनत. तर हे काय नाही, परत करता येईल. बट आय थिंक तानाजीने लीड क्लाइंब केले त्याचा अनुभव तो सांगेल. पण तो क्लाइम्बिंगचा अनुभव कसा होता? मस्त चिमणी क्लाइंब होती. खूप अंतर आहे ना. क्लाइम्बचा जो थ्रिल होता तो एक्सपिरियन्स तर करता आला. ठीक आहे, आय थिंक हा पहिला असेल आमच्या आयुष्यातला जो फर्स्ट गिवअप असेल जिथं आम्हाला पहिल्यांदाच करायला लागलं. थोडा होता आतापर्यंत अबॉर्ट कोणते झालेलं नाही आहे पण सेफ्टीसाठी अबॉर्ट करणं कधी चांगलं आहे. तर मित्रांनो एवढा हा भले अबॉर्ड झाला पण एवढ्या अचिव्हमेंट बऱ्यापैकी जवळजवळ 70% हा कंप्लीट झाला. वरती दिसतोय कडा, मला बघतानाच भीती वाटते. तर ह्यांच्याकडून बरंच शिकायला मिळालं कारण की बऱ्यापैकी आम्ही कंटिन्यू बघत होतो की जातात कसे, काय गोष्टी करतात. तर हळूहळू मी पण थोडं ट्राय करायला चालू करतोय, छोटे छोटे गोष्टी शिकत आणि करूयात. आणि असे तुम्हाला जबरदस्त व्हिडिओ पुढेही बघायला मिळणार आहेत. असे क्लाइम्ब्स, रॅपलिंग भरपूर असे व्हिडिओ येणार आहेत. तानाजी आणि जयसाठी एकदा टाळ्या, दोघांसाठी टाळ्या. कारण स्कॉटिश कडा त्यांनी असं आमच्यासाठी तर तो जवळजवळ त्यांनी पारच केला होता. फक्त काही टेक्निकल गोष्टीमुळे आपल्याला त्या करता आल्या नाहीत. पण त्यांच्यासाठी खरंच अभिनंदन आहे त्या दोघांचं. काल कळसूबाई केला आणि सुंदराचं शिखरचे सर केलं आणि आज सुंदराचा हरिहर किल्ल्याचा जो स्कॉटिश कडा आहे तो दोघांनी क्लाइम्ब केलेला आहे. म्हणजे तुम्हाला बाकी गोष्टी कळायलाच असतील तर त्या पद्धतीने तोही क्लाइम्ब झालेला आहे. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा. आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
सबस्क्राईब केलं तर बेल आयकन दिसते त्याला नक्की क्लिक करा. तर आता आम्ही सर्व घेतो तुमची रजा. जय महाराष्ट्र.